एका सकाळी सिन्नरच्या दिशेने प्रवास सुरू झाला. थंड वारा, दूरवर उभे दिसणारे मंदिराचे शिखर आणि त्या भोवतीची शांतता हे सर्व मनात वेगळेच भाव निर्माण करत होते. तोच होता माझा गोंदेश्वर मंदिराचा पहिला अनुभव. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात वसलेलं गोंदेश्वर मंदिर हे प्राचीन यादवकालीन वास्तुकलेचे अद्भुत उदाहरण आहे. काळ्या दगडात बांधलेले हे शिव मंदिर आजही त्याच्या कलात्मक सौंदर्याने आणि शांत वातावरणाने पर्यटकांना आकर्षित करते. दगडात कोरलेली कला, शांततेत दडलेलं अध्यात्म आणि काळाच्या ओघातही अढळ उभे असलेले सौंदर्य हेच आहे सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर. आपल्याला माहित आहे का, नाशिक जवळ एक असे मंदिर आहे जे 1000 वर्षापासून काळाच्या उभे आहे. त्यावर रामायण, महाभारत, नृत्य, संगीत आणि निसर्गाशी निगडीत सुंदर शिल्प कोरलेले आहे. संपूर्ण रचना काळ्या दगडातून बनवलेली आहे. मंदिराचा दरवाजा, कमानी आणि शिखर अत्यंत नाजूक कलाकुसरीने सजवलेले आहे. हे पंचायतन मंदिर आहे, म्हणजे मुख्य शिवमंदिराभोवती 4 उपमंदिरे आहेत. मुख्य गर्भगृहात शिवलिंग असून त्यासमोर नंदीमूर्ती आहे. मंदिराची वास्तुरचना भुज मध्य शैलीतील म्हणजेच हेमाडपंथी आहे. स्थानिक लोककथेनुसार हे मंदिर गोंड राजा किंवा गोंड समाजाच्या राजांनी बांधले, म्हणूनच याला गोंदेश्वर असं नाव पडलं. सिन्नर शहरात प्रवेश करताच मंदिराची भव्य शिखर रचना दिसते. 11व्या शतकात यादव राजांच्या काळात बांधले गेलेले गोंदेश्वर मंदिर आजही आपल्या मूळ स्वरूपात उभे आहे. या मंदिराच्या प्रत्येक शिळेत एक कथा दडलेली आहे, भक्तीची, कला वैभवाची आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची. गोंदेश्वर मंदिर हे केवळ सिन्नरचेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्राचीन वास्तुशिल्पाचा जिवंत वारसा आहे. दगडात कोरलेली कलाकुसर, शांत वातावरण आणि आध्यात्मिक अनुभूती यामुळे हे मंदिर प्रत्येकाने एकदा तरी अवश्य पाहावे करते. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात वसलेले गोंदेश्वर मंदिर हे प्राचीन यादवकालीन वास्तुकलेचे अद्भुत उदाहरण आहे. काळ्या दगडात बांधलेले हे शिव मंदिर आजही त्याच्या कलात्मक सौंदर्याने आणि शांत वातावरणाने पर्यटकांना आकर्षित करते. महाशिवरात्री, श्रावण महिना आणि सोमवारी विशेष गर्दी असते. महाशिवरात्रीच्या वेळी विशेष उत्सव आयोजित केला जातो. नाशिकमध्ये दुर्मिळ आणि प्राचीन मंदिराचा खजिना आहे. यापैकी सिन्नर येथील पंचायतन प्रकारातील गोंदेश्वर मंदिर एक. यादव काळातील हे मंदिर नाशिकचे सौंदर्य आहे. सुमारे 800 वर्षापूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर आणि पुढे गोंदेश्वर पडले असावे. हे मंदिर इसवी सन 1760 साली बांधले असावे असा अंदाज अभ्यासक लावतात. हे एकटे मंदिर नसून शिव पंचायतन स्वरूपात असणारा हा 5 मंदिरांचा समूह आहे. म्हणूनच गोंदेश्वराचे महत्त्व फक्त सिन्नर अथवा नाशिक पुरते मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या स्थापत्य शिल्प वैभवात या मंदिराने भर घातलेली आहे. सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर हे मंदिर पुरातन भूमीज स्थापत्य शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिराच्या बाह्य भिंतीवर सुरसुंदरी, देवदेवता, गंधर्व, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. चला तर मंडळी, हा होता आजचा ब्लॉग. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.